पिंपरी चिंचवडमध्ये होणार राजकीय घमासान। आघाडीसह युतीच्याही शक्यता मावळल्या। स्थानिक नेत्यातली कटुता आघाडी युतीला मारक। पिंपरी चिंचवडमधल्या राष्ट्रवादीच्या सत्तेला खऱ्या अर्थानं आव्हान द्यायचं असेल तर शिवसेना भाजप युती होणं गरजेचं होतं। पण शिवसेना भाजपनं सर्वच जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केल्यानं युती होणार नाही हे जवळपास निश्चित झालंय। पण युती न होण्यामागे हे एकमेव कारण नाही। मुळात महापालिकेच्या 128 जागांसाठी गेल्या वेळी युतीमध्ये भाजपला अवघ्या 47 जागा मिळाल्या होत्या, तर शिवसेनेला 75 आणि आरपीआयला 3 जागा मिळाल्या होत्या। त्यात भाजपला 3च जागांवर विजय मिळाला होता, तर शिवसेनेनं 14 जागांवर विजय मिळवला होता। पण आता परिस्थिती बदलली आहे। लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यामुळे भाजपचे 2 आमदार शहरात आहेत। ते केवळ 47 जागांवर समाधान मानतील अशी शक्यता नाही। त्यांचा हा युक्तिवाद तोडण्यासाठी शिवसेनेकडेही 2 खासदार आणि 1 आमदार आहे। दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यानं युती होईल असं जाणकारांना वाटत नाही। शिवसेनेवर जर युती केली 50% सूत्रानुसार त्या 46 मधल्या 23 जागा शिवसेनेला द्यायच्या, तर मग आमदार लांडगेंचे कार्यकर्ते किती उमेदवार बसणार आणि भाजपचे जुने किती बसणार, हाच प्रश्न पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात सुद्धा येणार आहे। अशा पद्धतीने युती होण्याबाबत मात्र साशंकता आहे। युतीप्रमाणेच आता आघाडीची शक्यता मावळण्यात सम आहे। मुळात गेल्या निवडणुकीला राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढले होते। त्यात राष्ट्रवादीला 83 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला केवळ 14। आता निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या 7 तगड्या नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश मिळवला आहे। त्यामुळे काँग्रेसची ताकद जवळपास संपुष्टात आली आहे। काँग्रेसचे लोक असं विचार करतायत, काँग्रेसचे नेते, की तुम्ही आमच्याबरोबर आघाडीचा हात पुढे करताय आणि आमचेच नगरसेवक फोडताय, तर आम्ही तुमच्याबरोबर आघाडी करण्यात आम्हाला काय स्वारस्य आहे। त्याच्यामुळे आत्ताचे नुकतेच 7 नगरसेवक राष्ट्रवादीने फोडले काँग्रेसचे, त्यामुळे त्यांच्या आघाडीवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे। सर्वच पक्षांचे वरिष्ठ नेते आणि स्थानिक नेते युती आणि आघाडीबाबत उघडपणे बोलायला तयार नाहीत। पण शहरातील सर्वच स्थानिक नेत्यांमध्ये वाढत चाललेली कटुता, त्यांची वाढत चाललेली महत्वाकांक्षा आणि एकूण राजकीय परिस्थिती पाहता शहरात युती ही नाही आणि आघाडीही नाही असं चित्र आहे। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।